दाखवा तुमची युडी आयडी कार्ड. %84 आहे. आता 40. आता जॉब कुठे करता तुम्ही? कन्स्ट्रक्शन कंपनीला. कुठे? हा, लिव्हरेज. काय गुप्ता काकांनीच लावलं होतं म्हणजे 15-12 वर्षाआधी. आता तिथे कुठे स्कीम सुरू आहे यांच्या? म्हणजे 4 स्कीम आहे. शंकरपूरला आहे, वेलारीला आहे, तेनसारामध्ये आहे आणि वेळाला आहे का स्कीम? काय भाव आहे तिथे? रो हाऊस आहे, फ्लॅट स्कीम कमी आहे. फ्लॅट स्कीम आहे का? 2 BHK 2 BHK रेडी आहे का? रेडीवाली आहे. काय 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 रेट नाही? रेट मी माहीत करून माहित नाही तुम्हाला? सेल्स मध्ये ना सिव्हिल मध्ये. आम्हाला एक 2 BHK पाहिजे होतं. आमच्या इथे आहे ना. कुठे? आमच्या इथं मायवन मध्ये आहे, पूर्ण 20 मजलीची बिल्डिंग. मायवन कुठे आहे? मायवन म्हणजे पूर्ण कॉन्क्रीटची भिंती, सगळं कॉन्क्रीट. कुठे? ते आपला बेसा पिपळा रोड नाही का? हा. अभिजित ग्रुप बनत आहे मोठ्या बिल्डिंग त्याच्या आधी. अच्छा. पिपळ्याकडनं आपण बेसाकडे जातो त्या रोड. अर्जंटच पाहिजे आहे. आमचे एक एम्प्लॉई आहेत, त्यांना पाहिजे आहे. ठीक आहे, डायरेक्ट डायरेक्टर बोलणं करून देऊ शकतो. मला तुम्ही माहिती सांगा पहिले. ठीक आहे ना. आता तुमचा जो विषय आहे काय आहे तो, की तुम्हाला हे पेन्शन सुरू करायची आहे, बरोबर आहे? तर हे तुम्ही केव्हा केलं दिव्यांगत्व? ऍक्च्युली कसं लहानपणापासून आहे. बरं. हा. पण कसं आहे, परमनंट सर्टिफिकेट बनत नव्हतं कारण की मेडिकलचं म्हणणं होतं की डोळे ठीक होऊ शकतात. पण ते काही झाले नाही वर्षी. मागच्या वर्षी हे मग परमनंट. बरं. परमनंट सर्टिफिकेट. ठीक आहे. आज किती आहे? 19. 17 तारीख आहे ना आज. आणि ऍक्च्युली काय हे जे लेन्स आहे ना, हा, कंटिन्यू व्हायला लागलं. लेन्स घातले आहे का? नाही घातले नाही. हा, हे जे डोळ्याचे लेन्स आहे ते कंटिन्यू व्हायला लागले. असे फिक्स नाही आहे का? पाहू द्या. अच्छा. त्याच्यामुळे दाखव. अच्छा. हे पहिल्यांदाच पाहत आहे मी. तुम्ही जसं असं हालून बघा, तुम्हाला वाटतंय ना बरोबर दिसणार नाही, तो प्रॉब्लेम. अच्छा. तुम्ही जर असं कंटिन्यू हलवा, तुम्हाला वाचता येणार ना बरोबर आपण काही. असं. अच्छा. म्हणजे आपण असं पाहिलं तर ना वाचता येत ना, काही करता येत. तर तुमच्यासोबत तो प्रॉब्लेम आहे. कंटिन्यू. अच्छा. तरी त्याच्यावर खूप म्हणजे कॉन्सन्ट्रेट करून केलं, वाचायला म्हणजे मी जवळून वाचतो. हा, थोडस जवळून वाचताना सोयीस्कर होत असेल. तुम्हाला ते जाणवणार नाही कारण की जाणणारच नाही. आम्ही पाहून राहिलो एक्सपेरिमेंट करून, सवय पडली मला आता म्हणून. ते यांचे जे लेन्स आहेत डोळ्याचे जे लेन्स कंटिन्युअस हालत राहतात. बरोबर आहे. डोळे बरोबर आहे, त्याच्यावर इलाज काही नाही आहे. वरती इलाज काहीच नाही करताय. चष्मा लावलायत ना काही. टू व्हीलर वगैरे सगळं चालत आहे. माणसं वगैरे व्यवस्थित दिसतात. काही ते मोठ्या साईज मध्ये मोठे असतात, अक्षर नाही दिसत, छोटे. हा. बाकी टू व्हीलर चालवतो आपलं, हळूहळू चालवतो. जगात काही ना काही करावंच लागेल. चेहरे वगैरे आयडेंटिफाय होत नाही. असं नाही आहे ना तुला? माझा आतला पडदा खराब आहे. पडदा खराब आहे. डोळे लेन्स बरोबर आहे जागेवर. लेन्स फिक्स आहे, रेटिना खराब आहे. म्हणजे जन्मत आहे ते. ट्रीटमेंट कुठे केली कसं? खूप लहानपणी माझ्या वडिलांनी बेंगलोर, हैदराबाद खूप ठिकाणी केले, पण काही फायदा नाही. ते हालतच त्याला कॉन्स्टंट करू शकत नाही ना, काही त्याला इलाजच नाही आहे. आणि माझं पण होतं ना, मी एलिप्रसादला गेलो होतो, त्यांनी मला पूर्ण डाटा इंग्लंडला पाठवला. तुमच्या इंटरनल प्रॉब्लेम आहे ना, हे जे लेन्स आहे हालत राहतं, त्याला कॉन्स्टंट नाही करतो. काही सिस्टम नाही, काहीच नाही. राशन कार्ड आहे? हो, आणलं नाही आहे का? किती आहे इन्कम त्याच्यावरती? बीपीएल का? देखील. तुम्ही आज तारीख आहे 17. सव्वीस 19 तारखेला तहसील ऑफिसला जा. तहसील ऑफिसला जायचं. तिथे वरती पटवारी साहेब बसतात. तहसील ऑफिसमध्ये, संजय गांधीच्या ऑफिसमध्ये. जिल्ह्याला जायचं. संजय गांधी निराधारचं ऑफिस आहे तिथे. वरती तिथे पटवारी लोक बसतात.
त्यांच्याकडे जाऊन इन्कम सर्टिफिकेट आणि रहिवासी प्रमाणपत्र बनवून घ्या. ठीक आहे. बरोबर आहे? आणि इन्कम सर्टिफिकेट रहिवासी प्रमाणपत्र बनवून घ्या. नेत्यांनी सोबत बँकेचे पासबुक घेऊन जायचं, राशन कार्ड घेऊन जायचं, फोटोग्राफ्स, इलेक्ट्रिक बिल, आधार कार्ड, युटीआय जायचं आणि त्याचे दाखवायचे. आणि हे 2 डॉक्युमेंट बनवून घ्यायचे, इन्कम सर्टिफिकेट हे. आणि मग हे आले की मला सांगायचं फोन करून की दादा घेतलेलं आहे म्हणून. सकाळी 7:30ला फोन करायचा किंवा झूम मिटिंगनी जॉईन करायचं. ठीक आहे. मी झूम मिटिंग डाउनलोड करून देतो आता. त्या झूम मिटिंग मध्ये सांगायचं की हे काम झालं तर मी याच्यानंतरची पुढची स्टेप सांगतो काय करायचं आहे तर. ठीक आहे. 19 तारखेला मंगळवार. मंगळवारी 20ला येताना बुधवार. हा 20ला जाते. बुधवारला मग सुट्टी असते. गुरुवारला का? बुधवारला. तर बुधवारला चालले तर तुम्ही, तुमचे हे काम होऊन जाईल. ठीक आहे. राहणं कुठे आहे? राजापेठ. राजापेठ ना. ठीक आहे. तर इन्कम सर्टिफिकेट मध्ये मग इन्कम वगैरे कसं काय? 21,000. तुमची इन्कम तशी जास्त नाहीच आहे ना. नाही. 21,000 ची इन्कम दाखवायची. पर मंथ. खूप हो एका वर्षाकरता किंवा खूप झालं तर 35,000. 50,000च्या खाली पाहिजे वर्षाचे. वर्षाचे. ठीक आहे. बेरोजगार आहे तुम्ही आता. ठीक आहे. ते तिथून करा मग मला सांगा. ठीक आहे. काय नाव तिचं? नाल्याजवळ आहे नेटवाला. हा नाल्याजवळच्या नेटवाला. कोणत्या नाल्याला जोडतं? नेट काका. आपला नाला नाही का? हो तर हे 2 डॉक्युमेंट बनवून द्या. आणि मग आपण तो स्टेशनरीची दुकान आहे मोठी. नाही तो आपला नंबर घ्यायला नाही का? तो नाला नाही का आपण कुठल्याला जातो हा. त्याच्या पहिले त्या नाला त्याच्या पहिले नेट कापी आहे वरती. अच्छा. ते एवढी कागद बनवून देतो तो. त्या सेतूवाला. इन्कम वाला. हा सेतूवाला. ठीक आहे. इन्कम बनवून देते आणि 1,000 ते बनवून देतो. तो किती रुपये घेते? तो जास्त नाही घेतो. 200 रुपये ते इथे घेते आणि 2 वर्ष त्या 21,000 कागद ते घेतो. हो तर ते बनवून देईल ना तो. हा. पण त्याला पहिले पटवाऱ्याकडून ते डॉक्युमेंट आणायला लागेल ना. बनवून देतो तसा तो. आलं लक्षात? पहिले पटवाऱ्याकडे जा. हे डॉक्युमेंट बनवून घ्यायचे आणि मग हे बनवल्यानंतर तुमचा जो कोण नाल्याजवळ आहे म्हणते सेतूवाला, नेट कापी. हा. नेट कॅफेवाला, त्याच्याकडे जाऊन संजय गांधीचा फॉर्म भरून घ्यायचा अच्छा. आणि त्याची पोच पावती मिळेल. हा. ही पोच पावती मिळेल. पोच पावती ही मला दाखवायची सकाळी 7:30 वाजता. ठीक आहे. ऑनलाईन. ऑनलाईन सांगायची म्हणजे तुम्ही जॉबही करू शकता आणि त्या संवादला जॉईन करायचं. ठीक आहे. तुम्हाला लिंक पाठवतो. ठीक आहे.